ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पेठवडगाव येथे तालुका विधी सेवा समितीच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालत। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती पेठवडगाव यांच्या वतीने 10 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। दिवाणी व फौजदारी न्यायालय पेठवडगाव येथे सकाळी 10:30 वाजता लोक अदालतीचे उद्घाटन सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठवडगाव SD सोनवणे व श्रीमती SJ पेंडे दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठवडगाव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। यावेळी उपस्थित नागरिकांना दिवाणी न्यायाधीश SD सोनवणे, ॲडव्होकेट MB पाटील यांनी जास्तीत जास्त प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्याय व्यवस्थेस मदत करण्याचे आवाहन केले। यानंतर लोक अदालतीचे कामकाज SD सोनवणे व श्रीमती SJ पेंडे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आली। यावेळी पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट NS राजे भोसले, ॲडव्होकेट SN पिसे यांनी कामकाज पाहिलं। या लोक अदालतीस दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठवडगाव येथील सहाय्यक अधीक्षक, इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी सर्व विधिज्ञ उपस्थित होते। या लोक न्यायालयात एकूण 548 दाखल प्रकरणे ठेवण्यात आली असून तसेच एकूण 814 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली। यापैकी 79 दाखल प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवण्यात आली व दाखलपूर्व प्रकरणांपैकी एकूण 4 अशी एकूण 83 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली। एकूण 25,04,137 इतक्या रकमेची वसुली करण्यात आली। या लोक न्यायालयात पेठवडगाव विधिज्ञ, पोलीस, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक यांनी सहभाग घेतला। महानकरी न्यूजसाठी रमेश बोभाटे, पेठवडगाव।